भाई काय व्ह्यू आहे मस्त बघा कसला भारी व्ह्यू आहे तिथून बघा एक नंबर का म्हणायचे आई वडील आमची जबाबदारी नाहीये गेला तर गेला त्याला म्हणतोय आम्ही नको जाऊ पण तो ऐकत नाही जर त्याला काही झालं तर आम्ही जबाबदार नाही सोन्या फायनली वी आर हेअर चलो चलो गाईज फायनली कपडे वगैरे चेंज केलेत आणि पोहोचले कोंडेश्वर धबधब्याच्या इथं हा बघा व्ह्यू एवढं भारी वातावरण झालं नाही इथं पाऊस पण पडतोय एकदम थंड वातावरण आहे बघा धबधबे 1 2 3 इकडे 4 धबधबे आहेत आणि मेन धबधबा मागे आहे तो पाहायला जायचं आहे त्याच्या आधी यांचं चाललं आहे फोटोशूट इकडं नवीन सफारीचं फोटोशूट करतात खरं तर ड्रोन पण उडवायचं आहे पण आहे ना पाऊस थांबला पाहिजे कारण आताच बघितलं कसं पावसात उडवला थोडक्यात वाचला आहे ड्रोन या बघा नाही सुधरेंगे साले चलो जाऊयात मेन धबधबा पाहायला तिथं खरी मजा आहे तिथे बघा पहिले नाही दुकानं वगैरे काय नव्हती इथं मागच्या 2-3 वर्षापूर्वी आलो होतो आम्ही तेव्हा जंगलातून वाट होती स्वप्नीलकडे आणि मग जंगलातून वाट होती पहिली आता काही ना आता समोरच आला आहे धबधबा सगळं झाडं वगैरे तोडली आहे इकडकडची व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय धबधबा चला पावसाळ्यातली पहिली ट्रिप झाली बा आपली का रे रेनी मान्सूनची पहिली ट्रिप जाऊ दे आता आपल्याला तेवढंच येते ए आरो का केलं भाऊ आतमध्ये बघायचं का आतमध्ये जाऊ नये ते म्हणले जाऊ नका आतमध्ये वरती इथून आत जायचं इथूनच जायचं ते बघा काय म्हणे बघा काय करतोय खिशात ठेव चला धबधब्यात जाऊया कसला व्ह्यू आहे मस्त बघा धबधबा धबा सोनिया चला ओ भाई काय व्ह्यू आहे मस्त थोडं चालत पुढं आलोय आणि इथला व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू दिसतोय बघा ए हळू अरे हळू ना स्वप्ने हळू ना तुझ्याकडे एक कॅमेरे बिमेरे दिलेत वरतून ये स्वप्या काहीच पडला होता तो थोडक्यात वाचलाय घसरला होता चांगलंच नाही तरी सगळे पडलेत त्याच्यामुळे ना इथंच थांबलेत आता आपल्याला जायचं बघा वर सामाने जाऊन बसलंय वर हळू जाऊयात आपण वर खड्डे पिड्डे बघा रे काही त्याच्यात सापी आला ना आम्हाला काही सुधरायचं पण नाही हो कसला भारी व्ह्यू आहे इथं बघा एक नंबर अशी ट्रिप पाहिजे राव पावसाळ्यातली पहिली ट्रिप आहे आमची अजून अशा खूप ट्रिपा होतील पण हा व्ह्यू तुम्ही एकदा बघा लय खतरनाक आहे चल
भारी व्ह्यू आहे माझा बघा धबधबा इतकं भारी वाटतं ना फिलिंग एकच नंबर. हे ऐकतच नाही आहे सामान्याने हे ऐकतच नाही. दोघं जर गेली ना वाहून तर आमची जबाबदारी नाही. सामान्याचे आई वडील आमची जबाबदारी नाही आहे. गेला तर गेला त्याला म्हणतोय आम्ही नको जाऊ त्याला म्हणतोय आम्ही नको जाऊ पण तो ऐकत नाही. जर त्याला काही झालं तर आम्ही जबाबदार नाही. आधीच सांगतो नको म्हणतो त्याला. नको नको गाईस तिथे आहे ना असला भारी व्ह्यू आहे ना तिथून असलं भारी पाणी येते. जायचं आहे आम्हाला पण थोडी थोडी भीती पण वाटते की नको वाटते जायला एवढं कारण वरती जर पाणी जास्त वाढलं तर तिथं पाणी वाढलं तर मग अवघड होतं. रिटर्न येता यायचं नाही आम्हाला त्याच्यामुळे नको वाटते जायला. पण ही दोघं गेलेली आहेत. इथून आहे का वाट तिकडे जायचा निर्णय घेतलाय. पाणी कमी झालंय जरा त्याच्यामुळं म्हणून आता हळूहळू चाललोय तिकडं. हो बघा हा हे गडी ऐकतच नाही आहे. आणि जर अचानक पाऊस वाढला ना तर मग गोंधळ होईल. आणि इकडं बघा ना एरिया काय याच्यात काय असू शकतं. विचू पाटा कोण स्वप्न्या अर पुढच्याला काढीचा आधार नळलं गेला तर थांबणार नाही कुठं. हे काय नाही चल या ठिकाणी पाहिला गडी गार काहीच पाहिलं का कसं आहे. पाय अडकला होता का या खड्ड्यात पाय अडकला होता माझा पण आलो सुखरूप. हे तिथंच अडकलाय आता इकडे. चला आता पुढचा व्ह्यू एक नंबर आहे. आता बघा एक उद्या बातमी येईन बरं का. आलोय बरं का काय तिथं पण आता पलीकडे कसं जाणार काही कळत नाही. स्वप्नील कसं वाटतंय हा लय खोल आहे तिथं बेकार. हे आधीच पडलेलं आहे एकदा बरं का अजून पडू नये. भीती वाटण्यासारखंच आहे कारण जर माहिती का पूरग्रस्त भागात मदत करताना हाताने पूर आणणारी माणसं आहेत. नाही योगी तर पाय ठेव रेस्क्यू इथं नको खड्डा आहे. मी तेच विचार केला तर म्हणलं प्लेन असेल पण खड्डा आहे. हा श्रीराम सक्सेसफुल मिशन सक्सेसफुल. आता हे दोघं आले चला काहीच सगळी वानर सेना आलीत आणि आता पुढच्या व्ह्यूसाठी आम्ही चाललेलो आहोत. आणि हा व्ह्यू खरंच डोळ्याचं म्हणतो ना पारनं फेडणारा व्ह्यू आहे खरंच. हे बघा आता तुम्ही इथून आलो पुढून धबधबा बघा. असल्या वाटेतून असल्या घनदाट जंगलातून आम्ही आलोय. खरंच व्ह्यू एक नंबर आहे पण आवडला. चलो पुढून धबधबा आले. माकडं ऐकायचं तयारच नाही. हळू हे बघा इथून आता रोडच लागलाय मला. रोडनीच जायचं. चला कसलं जंगल आहे बेकार बघा. एवढी झाडी कडकडे गाईज हे बघा फायनली धबधब्याच्या ठिकाणी आलो. हाच तो कोंडेश्वर धबधबा आणि इथंच आम्हाला यायचं होतं आणि आम्ही फायनली आलोय. फायनली वी आर हेअर. चलो डेंजर पाऊस आला. भारी वाटतंय ना इथं वातावरण एक नंबर.
डोळ्याचं पार न फिटलं, डोळ्याचं पार न होतं ना. एकदा अवश्य भेट त्या कोंडेश्वर धबधबा आहे पाऊस वाढायला लागलाय. आम्हाला वाटतं आता निघलं पाहिजे. चलो काहीच येताना पार उजेड होता, आता अंधार पडायला लागलाय आणि आता आम्ही तो मस्त एन्जॉय करून चाललोय रिटर्न. आता जाऊयात. चलो हे बघा चालले सगळे आता परतीचा प्रवास मस्त एन्जॉय केला आम्ही. बघितलं तुम्ही. चलो आता हे बघा रस्ता पूर्ण अंधार पडायला लागला इथं. संध्याकाळी 7 वाजले. चला 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 आता गाईच निघालो. हे बघा हां कमी झाले. रस्ता बघा कशी वाटे हा ना. आता सगळे फिरून घरी गेले आम्ही आत्ताशी फिरायला आलोय संध्याकाळचं असं आहे. वाट वाट जरी वळणाची. आणि परत प्रश्न आहे की पलीकडे कसं जायचं. आता इथून हळूहळू 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 आता आहे ना पाऊस थांबलाय तो ड्रोन घेऊन येऊ मस्तपैकी. ड्रोन शॉट दाखवतो तुम्हाला इथले धबधब्याचे वगैरे. चल गाईज बघितलं ड्रोन व्ह्यू वगैरे मस्त. आता झालं कोंडेश्वर मंदिरात. शंकराचं मंदिर आहे तिथं. चला पाऊस बघा किती आहे. जोरदार पाऊस चालू झालाय. अरे बा ड्रोन वरती धरलाय मी त्याच्यामुळे छत्रीत. अरे बघा अरे चल हा आलो मंदिर. नंदी आहे. आणि इकडं बघा हे मंदिर कोंडेश्वर देवस्थान जांभवळी. आज लॉक आहे बघा. लॉक केलेलं आहे मंदिर. आतमध्ये शंकराची पिंड आहे. मागच्या वेळेस आलं तेव्हा गेलो होतो पण आता अजिबात लाईट नाही त्याच्यामुळे काही दिसत नाही आहे. बघा ही कशी फिरत आहे तिकडे. जाऊयात आपण अजून. इथं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या मागं हा व्ह्यू आहे बघा धबधबा. आपण तिकडे गेलो होतो मगाशी. तिथून असं चालत चालत वरती गेलो होतो आणि मंदिराच्या मागूनच बघा हा व्ह्यू. आणि इथं ती मूर्ती आहे शंकराची मूर्ती वरती. जाऊयात आपण पलीकडून जायला लागेल आता. इथून उडी मारून नाही जाता येईल आपल्याला. हे बघा गाईज पाऊस एवढा येतो ना त्याच्यामुळे ड्रोनच उडवता येत नाही. बळचं बघा किती ओला झालं आहे बघा. याचं पाणी दिसून तुम्हाला उडवलं होता त्याच्यातच लगेच लँड करावं लागतं कारण मध्येच वारं येते मध्येच पाऊस येतो आहे असं वातावरण आहे. अंधार पण पडला आहे खूप. कसं वाटलं स्वप्नील आज. एकदम छान. गुरुवार कसं गेला. पोळ्यासारखं. हे बघा पाऊस कसला पडतो भयंकर. नाही चला गेलेत बाकीची पोरं आपली सगळी गाडीत जाऊन बसलेत. हे बघा गाईज पाऊस. आम्ही आतमध्ये थांबलोय. कुठला आवाज येतोय. गाईज आता आलोय जेवायला. हे बघा इकडं जेवण चाललंय. यांचा नॉनव्हेज कोंबडी आणली होती यांनी 1 किलो चिकन त्याचा रस्सा आणि पीस रस्सा पिते सगळे. आलं आपलं मिक्स व्हेज आणि गरम गरम चपात्या. हां चलो गाईज फायनली जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही आता निघालो घराकडे. बघा सगळा अंधार झालेला आहे आणि 8:30 वाजलेले आहेत रात्रीचे आणि आम्ही आता जेवण वगैरे केलं. निघालो.